स्वागत आहे मित्रांनो आपल्या निक किचन या कुकिंग चॅनलमध्ये। आज आपण बघतोय पनीर टिक्का। यासाठी 500 ग्रॅम पनीर, त्यामध्ये लागणारे मसाले, 4 टेबलस्पून दही, 4 कांदे, 3 ढबू मिरची अशा चौकोनी कट करून घ्यायचं आहे। एका बाउलमध्ये क्यूब केलेले असे पनीर मोठे मोठे जरा क्यूब घ्यायचे, म्हणजे आपल्याला भाजताना प्रॉब्लेम येणार नाही। त्या पनीर मध्ये असे चौकोनी काप केलेले ढबू मिरची, त्याच्यानंतर एक मागे कांदा असा टाकून घ्यायचा आहे। आता यामध्ये जे दिलेले मसाले आहेत ते मसाले एकत्रित करून घ्यायचे आहेत। 1 टेबलस्पून गरम मसाला पावडर, 1 टेबलस्पून धना पावडर, 1 टेबलस्पून जीरा पावडर, 1 टेबलस्पून चाट मसाला पावडर आणि 1 टेबलस्पून कसुरी मेथी असं सर्व। त्याच्यानंतर 4 टेबलस्पून आपण जे दही घेतलं होतं ते दही, या सर्व साहित्यांना थोडंसं फूड कलर मिक्स करून घ्यायचं आहे। चांगल्या प्रकारे मिक्स करायचं आहे, चांगल्या प्रकारे लावायचं आहे त्याला। आणि चवीसाठी 1 टेबलस्पून रेड चिली पावडर आणि स्वादानुसार मीठ घ्यायचं आहे। 1 चमचा मीठ टाकलेलं आहे। आता या सर्व साहित्याला झाकून 15 ते 20 मिनिटं ठेवायचं आहे। त्यात अशा पद्धतीनं सळ घ्यायची आहे, बार्बिक्यू स्टिक म्हणतात याला। बार्बिक्यू स्टिक मध्ये एकामागोमाग एक असं लावून घ्यायचं आहे। पहिल्यांदा शिमला मिरची, नंतर कांदा, मग अशा पद्धतीनं तयार होईल झाली स्टिक आपली तयार। आता याला गॅसवरती लो फ्लेम वरती असं भाजायचं आहे, चांगलं खरपूसून द्यायचं मित्रांनो। मध्ये थोडंसं बटर लावायचं आहे। भाजून तयार झालं ही बघा, ही जाळी आहे गॅसवर भाजण्याची, तंदूर जाळी म्हणतात त्याला। ही कुठेही डी-मार्ट मध्ये वगैरे अवेलेबल असते किंवा भांड्याच्या दुकानात मिळते। आता प्लेट मध्ये, डिश मध्ये हे काढून घ्यायचं आहे। पनीर टिक्का आपला झालेला आहे तयार। त्याच्यामध्ये लिंबू पिळलं आणि गार्निशिंगला थोडासा चाट मसाला वरून टाकून सर्व करायला रेडी झालेलं मित्रांनो। येस, झाला आपला पनीर टिक्का। मित्रांनो, आपण चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला वेगवेगळ्या रेसिपी बघायला मिळतील। थँक यू व्हेरी मच, एन्जॉय।